किती छान होते नाही ते 4 दिवस. मला काही तेवढं वाटलं नाही. तुम्ही ना सतत तुमच्या मित्रांनी केलेल्या वर्णनांशी आपल्या स्वतःच्या अनुभवांची तुलना करत बसला होता तिथे, म्हणून तुम्हाला तसं वाटत होतं. मित्रांनी केलेल्या अवास्तव वर्णनावरून मला वाटत होतं आपण महाबळेश्वरात नाही स्वर्गात पाऊल ठेवणार आहोत. ती अपेक्षांमुळे अपेक्षा भंग झाला खरं. माझं तसं नव्हतं बाई. माझ्यासाठी ना मुळात घराच्या 4 भिंतींमधून मी आयुष्यात पहिल्यांदाच बाहेर पडले होते. त्यामुळे आयुष्याकडून ना फार काही अपेक्षाच ठेवलेल्या नव्हत्या. आपल्याला जे काही मिळतंय तेच खूप आहे असं मला वाटत होतं. किती छान वाटलं होतं मला तिथे जाऊन. किती छान वाटतं इथे येऊन. खरंच किती करतात हे माझ्यासाठी. भरून पावले मी अगदी. आज 19:20 झाले. यांना माहितीच नाही वाटतं आज माझा वाढदिवस येते. सांगावं का नको? पण काय हरकत आहे. माहेरी आई मला ओवाळायची छान, गोडधोड खायला करायची आणि बाबा नेहमी काहीतरी भेटवस्तू द्यायचे. केशात कविता करायचा माझ्यावर. यांच्याकडे बहुतेक वाढदिवस साजरा करण्याची पद्धतच नाही. काय विसरले? नाही, असे कसे विसरतील? मला अगदी नीट आठवतंय. निघायच्या आदल्या दिवशी नानींनी आठवण केली होती. पण यांनी ऐकलंच नाही का? खरंच विसरले हे? काय बाई. नवस फेडायला जाताय, चांगलाय हो. तिथीनुसार पुढच्या बुधवारीचा वाढदिवस आहे. तेव्हा जोडीनं देवाचं दर्शन घ्या आणि देवाला सांगा लवकर पाहुणा येऊ दे घरात म्हणावं. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी बोंडी आईची ओटी भरायला मात्र विसरू नका. ओटी वाढ, आमटी वाढ, आमटी. या 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 या. ठेवा. थँक्यू. मालू बस. हा घे चहा. अहो नको तुम्ही घ्या. अगं काय करतेस तू? माझा चहा आहे. हा तुझा चहा. दर. एरवी तू मला करून देणार ना चहा. आज तुला स्पेशल. अगं यालाच तर हनीमून म्हणतात. अहो आज की नाही मालू आपण फिरायला जाऊया. पण त्याआधी ना मालू मला एक महत्वाचा फोन करायचा आहे. कुणाला लावायचा एवढा फोन? नाही ते मी सांगेन ना तुला नंतर. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. बघ मालू, तुला जे काही सांगायचंय तू मला रात्री आरामात सांग. आपण मस्त गप्पा मारू. पण आता तू चहा संपव, मी माझा फोन संपवतो. बाहेर या, मी वाट बघतोय. अहो पटकन पी. मला खूप मज्जा आली. मलाही खूप, म्हणजे फारच मजा आली. पण काय आहे की कांता म्हणत होता जसं 2 बोट दूर स्वर्ग आहे वगैरे, असं अजिबात काही वाटलं नाही मला. काय उगीच सांगतो तो. मला तर 2 बोट दूर आहे असंही वाटलं नाही. स्वर्गातच असं वाटलं. कसं आहे, तो तुझा बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यात तू सुख मानतेस ना, म्हणून तुला तसं वाटत. मम्मा काय अगं काय करतेस? मालू पाहिल कुणीतरी आहे. मला तुमचे आभार मानायचे होते. हो पण इथे कशाला ना, म्हणजे आपण आत जाऊ, आतमध्ये बोलू, उद्या बोलू, नंतर बोलू. पण का? कोणी नाहीये इकडे. नाहीये पण कुणीतरी असं पटकन एकदम येऊ शकतं ना. आला तर वाघ बिगत यायचा जंगलातून. मालू आपण निघूया का इथून? तुम्ही घाबरलात ना? घाबरलो नाही ग. हे बघ माझं मन सोन्यासारखं आणि शरीर पोलादी आहे. हे बघ. मग फिरवत की अजून थोड्या वेळ. चला फिरूया. पण कसं आहे मालू, मला जरा एक फोन करायचंय. फोन? नानींना? नाही, आमच्या ऑफिस मध्ये करायचंय. आज कुणाचा तरी वाढदिवस आहे. अगं बाई, खरंच की काय? हो, आम्ही ऑफिस मध्ये ना मालू सगळ्यांचे वाढदिवस साजरे करतो. कसे करता साजरे? म्हणजे एकत्र जमतो सगळे, कॉन्ट्रीब्युशन काढतो, वर्गणी काढतो, भेटवस्तू घेतो आणि मग हे खातो. केक. केक? मालू तू कधी केक नाही खाल्लायस? नानींना माहितीये का?
तिला कशाला सांगायचं आपण? अंड असतं ना त्यात. हो, केक मध्ये असतं अंड. पण चालतं का आपल्या घरी? म्हणजे हो, चालत नसलं आपल्या घरात तरी बिन अंड्याचा केक आपण खाऊ शकतो. बिन अंड्याचा केक सुद्धा असतो. पण नंतर नाही हं सांगायचं की त्यात अंड बिंड होतं म्हणून. नाही नाही, असं अजिबात नाही सांगणार. मागूया, निघूया मग मालू आपण. म्हणजे कसं आहे की मी ऑफिस मध्ये नाहीये तर निदान फोन तरी करतो ना त्यांना. मित्र आहेत ना तुमचे? हा म्हणजे सहकारी. म्हणजे तेच मित्र. नाही, मालू मालू वेगळं असतं, मित्र वेगळं, सहकारी वेगळा. वेगळं असतं ते. नाव काय? तुला का अशा सगळ्या चौकशा करायच्या आहेत ग? चिडताय का? चिडलो नाही काही. मी सहज विचारलो. अगं कसं आहे, ऑफिसमध्ये फोन करावा लागणार मला. त्यांच्या घरी फोन नाहीये ना, आणि मी जर फोन केला नाही ना मालू, तर मात्र प्रचंड राग येईल ना त्यांना. तुम्ही काही विसरताय का? काय ग? आठवून बघा जरा. ए मालू, तू ना असं मला उगाच कोड्यात टाकू नकोस. असं स्पष्ट सांग, नीट सांग. मालू 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 मालू, माझं काही चुकलं का? म्हणजे मी असं काही कमी जास्त बोललो का तुला काही? मग आज वाढदिवस आहे. हा, ते होय. अगं ते आमच्या ऑफिसमध्ये कुमुदिनी आहे ना, तिचा वाढदिवस आहे. बाई, कुमुदिनी नावाचा पुरुष असतो का मालू? कुमुदिनी म्हणजे बाईच. त्यांचा वाढदिवस लक्षात आहे तुमच्या? हो, म्हणजे काय? अगं प्रत्येक वर्षी न चुकता न विसरता त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आणि तसा देणारा मी पहिलाच असतो नेहमी. लग्न झालंय त्यांचं? नाही, लग्न झालं नाहीये, पण एक होईल येत्या 1-2 वर्षात. केवढे आहेत? एवढ्या. तसं नाही, मग वय काय त्यांचं? वय वय हे बघ, एक असेल 20-22. म्हणजे 1936चा जन्म, मी 1934, म्हणजे 1-2 वर्षांचाच फरक आहे. जन्मवेळी ठाऊक असेल ना मग तुम्हाला? हो, जन्मवेळ अगं पाठ आहे मला. पहाटे 7:31:39 इतकं सेकंदाचा पाठ आहे मला. आणि कुठल्या इस्पितळात जन्म झाला त्यांचा? नाही ग, याची माहितीच नाही मला, काही कल्पनाच नाही याची. मी माहिती नाही. मग विचारायचं ना. हो, तेवढाच तुमच्या ज्ञानात भर. नाही, हा मुद्दा तू आठवण करून दिलास हे एका अर्थी खूप बरंच झालं मला. मी एक काम करतो, मी जातो आणि पटकन कुमुदिनीला फोन करतो. आलोच मी. काय तमाशा केलास त्या रात्री तू? मी तेही गरज नसताना. त्याला जर तुम्ही तमाशा म्हणणार असाल ना, तर नानी करतात त्याला काय म्हणणार? नानीचा तमाशा. अ, म्हणजे पुरुषांचं काय ग? आईचा तमाशा आणि ही बायकोचे नखरे, हे झेलणारा जोकर असतो. काही नखरे बिकरे केलेले नव्हते मी तेव्हा सुद्धा. हो, मग केवढी केवढी भडकलीस, केवढी रडलीस. रडणार नाही तर काय? वाईट वाटलं होतं मला. माझा हनीमून, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस, आणि आठवणीनं तुम्ही तुमच्या सहकारणीला शुभेच्छा देता फोन करून, आणि स्वतःच्या बायकोचा वाढदिवस मात्र विसरता. अलीकडची कोणी मुलगी असती ना, तर तेवढ्याच कारणावरून तुम्हाला डिवोर्स होऊन मोकळी झाली असती. पण तुला माहितीये मालू, की मी तुझा वाढदिवस विसरेल नव्हतो. बघ, छान घडी झाली. लागला एकदाचा फोन. बरं झालं तो फोन लागला. नसता लागला ना, तर नंतर मी कुमुदिनीला कितीही खरं सांगण्याचा प्रयत्न केला असताना अजिबात पटलं नसतं तिला. ती काय म्हणाली माहितीये? म्हणाली, बरं झालं तू मला शुभेच्छा दिल्यास, नाहीतर तिकडे महाबळेश्वरला येऊन तुझं डोकं फोडलं असतं मी. म्हणाली, अरे लग्न झालं म्हणून काय आपले संबंध संपतात की काय? कुमुदिनी ना चंडिका आहे, चंडिका. म्हणजे भयंकर राग, संताप येतो तिला. मालू मालू, अगं का तू ट्रंक भरतेस? हे बघ मालू, ऐक, आपली एसटी उद्या आहे. उद्या खूप वेळ आहे आपल्याकडे. आपण एक काम करूया का, आपण भेंड्या खेळूया. भेंड्या नाही तर पत्ते खेळू. काय करूया? भेंड्याच खेळूया. गावाच्या नावांच्या भेंड्या. चालेल? काय झालं तुला मालू? तुमचा फोन झाला ना? हो, झाला फोन. कसं आहे, आज वाढदिवस होता ना कुमुदिनीचा, आठवणीने फोन केला.
आपण एखाद्या माणसाला फोन करतो किंवा त्याला शुभेच्छा देतो न विसरता, याचाच अर्थ तो माणूस आपल्यासाठी किती महत्वाचा आहे किंवा किती जवळचा आहे हेच दाखवतो ना आपण, नाही का? आणि कुमुदिनी भयंकर भावनिक आहे अगं ती. मग मी फोन केला नसता ना तर बिचारी रुसली असती आणि मग नंतर तिचा रुसवा फुगवा कोण काढणार ना. मालू, काय झालंय तुला? काही नाही. नाही पण मूडच दिसत नाही तुझा. हो, नाहीये. अगं सकाळपर्यंत तर बरी होतीस, पण काय झालंय काय तुला? काही नाही, सांगितलं ना. मालू, मालू, हे बघ, तू असं तोंड पाडून बसणार असशील तर आपला हनीमून कसं होणार? आणि कालपर्यंत तर बरी होतीस की, म्हणजे हसत होतीस, खिदळत होतीस, छान सुंदर हसत होतीस. आज आता एकदम असं अचानक काय झालंय तुला? माझं काही चुकलं का? माझ्या आई वडिलांचंच चुकलं. त्यांचं काय आता? 19 वर्षांपूर्वी या दिवशी जन्माला घातलं माझ्या आई वडिलांनी, हेच चुकलं त्यांचं. 19 वर्षांपूर्वीच्या चुकीची शिक्षा तू तुला, मला आणि सगळ्यांना का देतेस? हे बघ मालू, आयुष्य ना खूप सुंदर आहे, खूप गोड आहे, छोटूस आहे. आपण असं आनंदाने जगायचं असतं. छोटे छोटे क्षण आनंदाने जगायचे असतात. झालं गेलं, गंगेला मिळालं. होतं का असं कधी कधी? काय मालू, आज तुझाही वाढदिवस आहे. खरं सांगा, तुम्ही विसरला होतात की नाही? मुळीच नाही. मग त्याशिवाय आज तुझा पण वाढदिवस ना, असा प्रश्न विचारला नसतात मला. कारण तेव्हा सुद्धा तुम्ही माझं ऐकत नव्हता. ऐकलं होतं मी. मग एवढं पाल्हा का लावलत? अगं मग तो शॉक मला जरा उशिरा बसला. कारण तुम्ही विसरला होतात. बरं ठीक आहे, मी विसरलो होतो. हा, विसरणं म्हणजे काही चूक नाही मालू. माणसं विसरतात, त्यासाठी त्यांना दोषी धरता येत नाही. काय, विसरणं ही एक मेंदूची प्रक्रिया आहे. असं ठरवून कोणी विसरत नाही. पण विसरण्याबद्दल कोणी काही बोलतच नाहीये. मी खोटं कशाला बोलायचं? ओके, खोटं बोललो मी, पण पर्याय नव्हता. काय करणार दुसरं? बायका समजून घेत नाही, मग पुरुषांना खोटं बोलावं लागतं. चूक कोणाची, बायकांची की पुरुषांची? काही नाही, हे सगळं माझा मंगळवारचा उपास तुटला म्हणून झालंय. अगं नाही, अगं तसं नाही आहे मालू. गणराया, मला माफ कर रे, माझंच चुकलं. पण पती देव असतो असं आईने लहानपणी शिकवलं होतं, म्हणून ऐकलं यांचं आणि मोडला माझा उपास. पण तू कोपू नकोस रे बाबा, मला माफ कर. अगं तुझ्याकडे नाही तर कुणाकडे बघू रे मी? मी ना संकष्टी निर्जळी करीन यावेळेस, नक्की. पण तू कोपू नकोस रे बाबा, तू कोपू नकोस. मालू, हे मालू, अगं खरं तर माझं चुकलं मालू. हो, तुमचं चुकलं. का केलात मला आग्रह? खा खा ती बासुंदी पुरी खा म्हणून असं का म्हटलात? तरी माझं मन सांगत होतं नको 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 मालू, खाऊ नकोस. तरी मी घालली. माझंच चुकलं, तुमचं ऐकायलाच नको होतं मी. माझा उपास मोडला आणि बघा काय होऊन बसले आता सगळं. मालू, राहू दे, साखर पेरण्याची काही गरज नाही आता. माझ्या मेलीचं नशीबच फुटकय, त्याला कोण काय करणार? मलाच आकाश ठेंगणं वाटायला लागलं होतं, गर्व झाला होता. पण देवानी बरोबर गर्वाचं घर खाली केलं. अगं असं नाहीये मालू. राहू दे आता, घरी जाऊया आपण. माझ्या नशिबात जे असेल ते होईल. तर नशिबापुढे कोण काय बोलणार? मालू, अगं मी खरं तर तुझा वाढदिवस विसरलोच नव्हतो. तुम्ही साफ विसरला होतात. अगं नाही, खरंच मी विसरण्याचं नाटक करत होतो. असं तुम्ही का कराल? तुला सरप्राईज द्यायचं होतं. म्हणजे? सरप्राईज म्हणजे सुखद धक्का. नाही कळलं. ते बघ, म्हणजे तुझा वाढदिवस माझ्या लक्षात असता तर आपण तो साजरा केलाच असता की नाही? साजरा करण्याबद्दल काही नाही हो,
साधा लक्षात जरी राहिला असता तरी भरून पावले असते मी. अगं असं नाही, तुझा वाढदिवस माझ्या लक्षात असता तर मी साजराच केला असता. पण जर माझा वाढदिवस लक्षातच नाहीये आणि तरी मला साजरा करायचा आहे, पण लक्षात आहे आणि नाही असं दाखवायचंय, तर वाढदिवस तर साजरा केला असता आणि तुला सुखद धक्काही बसला असता आणि वाढदिवस झाला असता. नाही का? आणि मी हे आणणार होतो तुझ्यासाठी, केक. केक, त्यावर मेणबत्त्या अशा लावायच्या आणि विझवायच्या अशा. विजवायचे असतील तर मला हवायच्या कशाला? मालू, अगं काय बोलते? अगं म्हणजे मला ना इंग्रजांच्या पद्धतीने असा वाढदिवस साजरा करायचा होता. म्हणजे आपल्यासारखं ओवाळायचं नाही? नाही ग, अगं मला ना इंग्रजांच्या पद्धतीने असा वाढदिवस साजरा करायचा होता. केक कापायचा होता, मेणबत्त्या विझवायच्या होत्या, तुला असा केकचा घास भरवायचा होता, तुला सुखद धक्का द्यायचा होता. म्हणून मी हे नाटक. खोटं खोटं खोटं. खरं खरं खरं. अगं असं नसतं तर मी स्वतःहून केकचा विषय काढला असता का? तुला कसा आवडतो? अंड्याचा आवडतो, बिन अंड्याचा आवडतो? तू खाल्लायस की नाही? खाल्लायस तर कधी खाल्लायस? नाही खाल्लायस तर कधी नाही खाल्लायस? म्हणजे नाहीच खाल्लायस, हे सगळं मी विचारलं नाही का तुला? खरंच का? अगदी खरं. मग घ्या नानींची शपथ. हा, ही मी शपथ पटकन घेऊ शकतो. नानीची शपथ. नानींची खोटी शपथ घेतलीत तुम्ही. त्याशिवाय तू विश्वास ठेवला नसतास. आणि नानींना काही झालं असतं म्हणजे? 101 वर्षांची आहे ती. ते त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट आहे ना, म्हणून. लक्षात राहण्यासारखा झाला की नाही वाढदिवस? हो बाई, तो वाढदिवस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही मी. या काय मग, कशी आहे तयारी? मालू, माझं जरा चुकलंच. माझंही चुकलो. नाही नाही, म्हणजे हे बघ, मी यापुढे ना नक्की लक्षात ठेवेन. म्हणजे कुमुदिनीचा वाढदिवस आजच असतो ना, पण तरीही मी तुझा वाढदिवस लक्षात ठेवीन नक्की 100%. पण माझा तिथीनुसार असतो, मग दरवर्षी त्याच दिवशी येईल असं असं सांगता येत नाही ना. सांगता येत नाही, पण तरीही जेव्हा केव्हा असेल तेव्हा मी लक्षात ठेवीन. तुम्ही म्हणालात हेच खूप आहे माझ्यासाठी. बरं, तू गेली कुठे होतीस? फोन करायला. कुणाला? बाबांना. कुणाच्या? नाही अगं, म्हणजे तुझ्या वडिलांकडे फोनच नाहीये ना, म्हणजे मग कुणाला फोन करत होतीस? हो, शेजारी केला होता फोन. हा का? आई बाबा ओवाळतात ना वाढदिवसाच्या दिवशी दरवेळेस. हा. आठवण आली. पण मालू, तू मला माफ केलंस ना? हो. आणि तुम्ही? नाही, पण तुझं कुठे काय चुकलंय? नाही हो, तरी म्हणा केलं माफ. बरं केलं. रुसून बसले होते ना किती वेळ मी. नाही नाही, ते चालायचंच ग. शिबाई, कसले कसले विचार येतात माझ्या डोक्यात. असे विचार येत राहिले ना तर एक दिवस डोकं झडून जाईल माझं. अजून अजून कशाला तू असा विचार करतेस? झडून बिडून काही जात नाही. वाढदिवसा दिवशी असं अभद्र बोलू नये. आणि खरं तर अगं माझंच चुकलं. म्हणजे मी सरप्राईज वगैरे द्यायलाच नको होतं, स्पष्ट सांगायला हवं होतं. अहो पुरे करा हो, स्वतःला बोल लावून घेणं. मग करूया, साजरा करूया. छानपैकी आपण आता वाढदिवस साजरा करू. वा. मालू मालू, मग ते आता ठीक आहे. आता ठेव. आता ओवाळायचं ना. ओवाळायचं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कुमक पंड गुंड कुंबदनी मालू. हॅपी बर्थडे टू यू. फू कर फू. वा वा वा. घे
काप केक काप. आवडतो ना तुला? काप. वा, 1 मिनिट दे मला, दे. आज देशील ना? तीर्थक्षेत्रात मोठं म्हणतात काशी. हम्म. राजाभाऊंचं नाव घेते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी.